न बोलने वाले कोण म्हणलं गदे गदे नाही ना, ओ बी सब राधे राधे. अधून मधून राधाजींचं भजन करत चला, राधाजींचं स्मरण करत चला. भागवत महात्म्याच्या 4थ्या आणि 5व्या अध्यायामध्ये गोकर्ण मोक्षाची कथा येते आहे. तुंगभद्रा तटे, तुंगभद्रा नावाच्या नदीच्या काठावरती एक आत्मदेव नावाचा ब्राह्मण राहत होता. आत्मदेव पुरे तस्मिन् सर्ववेद विशारदः. आत्मदेव नावाचा ब्राह्मण होता. आत्मदेव नावाचा एक सर्व शास्त्रामध्ये विशारद पारंगत असणारा हा ब्राह्मण होता. पण तत्प्रिया धुंदुली स्मृता. पण या आत्मदेवाचा विवाह धुंदुली नावाच्या स्त्री सोबत झाला. आत्मदेव या शब्दाचा अर्थ आहे तुंगभद्रा या नदीचा, याचा अर्थ असा आहे तुंग म्हणजे अधिक, भद्रा म्हणजे कल्याणकारी. अधिकाधिक कल्याण करणारी नदी म्हणजे तुंगभद्रा आहे. आणि या तुंगभद्रेच्या तटावरती किनाऱ्यावरती एक आत्मदेव नावाचा ब्राह्मण आहे. आत्मदेव या शब्दाचा अर्थ असा आहे आत्मा अधिक देव, म्हणजे ज्याच्या आत्म्यात देव आहे तो आत्मदेव. देवच ज्याचा आत्मा झाला तो आत्मदेव. आत्मतत्व आणि देवतत्व याच्यामध्ये भिन्नत्व ज्याच्याकडे नाही तो आत्मदेव. आत्मदेवाचा आणि देवतत्वाचा भिन्नत्व नष्ट होऊन एकतत्व निर्माण करतो तो आत्मदेव. बारकाने जर पाहायला गेलं तर तुम्ही आम्ही सर्वजण आत्मदेवच आहोत. आपला आत्मा म्हणजे देवच आहे ना, आपल्या आत्म्यामध्ये देवच आहे ना. प्रत्येकाच्या हृदयात, प्रत्येकाच्या आत्म्यामध्ये देव आहे, म्हणजे आपण सुद्धा आत्मदेव आहोत. या आत्मदेवाचा विवाह झाला. विवाह झाल्यानंतर जिच्याशी विवाह झाला त्या स्त्रीचं नाव आहे धुंदली. धुंदली या शब्दाचा अर्थ शास्त्रकार असं करतात धुंदली म्हणजे तर्क करणारी बुद्धी, कुतर्क करणारी बुद्धी, शंका घेणारी बुद्धी, संशय घेणारी बुद्धी म्हणजे धुंदली आहे. लक्षात ठेवा, हे धुंदली नावाची स्त्री आत्मदेवाच्या जीवनात आली. ती कशालाही तर्क करायची, कशालाही शंका घ्यायची. काही काही माणसाला कशालाही शंका घ्यायची सवय असते. सप्ताह करू, लोक पट्टी देतील का नाही शंका, लोक वर्गणी देतील का नाही, जेवायला येतील का नाही, महाराज येतील का नाही, शंका कशाला. करायचं नाही देवाचं काम, लगे करायचं. आत्मदेवाची पत्नी धुंदली कशावरही संशय घ्यायची नाही बा. पुन्हा एक गोष्ट सांगू का, धुंदली म्हणजे कशातही तर्क, कशातही. लोक नाही ते तर्क करतात महाराज. कशाचा तर्क सांगू, समजा तुम्ही रात्रीचं कीर्तन करून घरी जाताय आणि घरी जाता जाता रस्त्यावरती तुमचा पाय भरला, कशाने तरी भरला माहित नाही. पाहावं तर लाईट गेलेली आहे, दिसत नाही, अंधार आहे. आता लाईट गेलेली, पाय कशाने भरला काही कळलं नाही, पण त्याच्या मनात चैनच पडेना. पाय नेमकं कशाने भरला असेल, काय करावं प्रश्न पडला. बरं, आता पाय जर भरला तर तुम्ही काय करणार? पटकन घरी जाणार, तांब्याभर पाणी घेणार, पाय धुणार, निघून जाणार. पण त्याच्या मनातलं ते जायचं ना, नेमकं पाय कशाने भरला असेल. ते तर्क करणारी बुद्धी, ती धुंदली शांतच बसत नाही ना. त्याने अगोदर डोळे वटारू पाहिलं, अंधारामुळे काही दिसलं नाही, पाय नेमकं कशामुळे भरला. आता त्याने जिथे पाय भरला होता तिथे बोट लावलं आणि ते बोट नाकाच्या पुढे आणलं. काही गरज आहे का? पण धुंदली नीट राहूच देत नाही ना महाराज. तारखा तर्क करत राहते, पाय कशाने भरला असेल. आता पायाला लागलेली ती घाण हाताला बोटाला घेतली, नाकाच्या समोर आणली. पण योगायोगाने थंडी जास्त वाढलेली होती, सर्दी झाल्यामुळे नाकात गर्दी होती, त्याच्यामुळे वासाचा काही मेळ बसला नाही. आता वास घेऊनही कळलं नाही पाय कशामुळे भरला. आता काय जिभेचा पर्याय वापरावा हे काय मी भागवतात सांगणार नाही. मी कशासाठी सांगतो, जी तर्क करणारी बुद्धी आहे, नको तो विचार करणारी बुद्धी आहे, ती तर्क करणारी बुद्धी स्वतःही नीट राहत नाही, दुसऱ्यालाही नीट राहू देत नाही. आणखी पुढे सांगू का, ज्यांच्या जीवनामध्ये संशय घेणारी बायको आहे ना, त्यांचा संसार कधी सुखाचा नसतो. ज्या ज्या घरामध्ये विश्वासाच्या वातावरणापेक्षा संशयाचं वातावरण आहे ना, त्या घरात प्रपंचात कधीच आनंद नसतो. मला तुमचं माहित नाही, पण कितीतरी घरामध्ये सासू शेजारी गेली की सुनबाई कुलूप लावून जाते, आणि सुनबाई शेजारी गेली की सासूबाई कुलूप लावून जाते. सासूचा सुन जर विश्वास नसेल आणि सुनेचा सासूवर जर विश्वास नसेल तर त्या घरामध्ये आनंद तरी कसा राहील सांगा ना. ज्या घरात बापाचा पोरावर विश्वास नाही, पोराचा बापावर विश्वास नाही,
माईचा पोरीवर विश्वास नाही, पोरीचा माईवर विश्वास नाही, त्या घरामध्ये किती श्रीमंताचं घर असू द्या, किती मोठं घर असू द्या, किती ऐश्वर्य असू द्या, काय जाळायचं का एकमेकाचा विश्वास नाही तर? जर आम्ही संशय घेत असू, जर आम्ही शंका घेत असू, तर संशय घेणारी शंका घेणारी बुद्धी म्हणजे धुंदली आहे. धुंदली कशालाही तर्क घ्यायचे, कशाचा संकोच करायचे. एके दिवशी हा आत्मदेव नावाचा ब्राह्मण काही साधू महात्म्यांच्या भेटीला जात आहेत. साधू महात्म्यांचं दर्शन झालं आणि साधू महात्म्याने विचारलं आत्मदेवाला, कोण आहे बाबा तू? काय? आत्मदेवाने सांगितलं, मी तुंगभद्रा नदीच्या काठावरती राहतोय, माझं नाव आत्मदेव आहे, माझी भार्या माझी पत्नी तिचं नाव आहे धुंदली. पण आत्मदेवाने बोलता बोलता सहज साधूने विचारलं, कसा आहेस, बरा आहेस का? आत्मदेवाने सांगितलं, हो गुरुजी, सर्व काही बरं आहे, सर्व काही बरं आहे, परिस्थिती चांगली आहे, आश्रम बऱ्यापैकी आहे, पैसे अडके भरपूर आहे. सांगू, आमच्या जीवनामध्ये एक उडीव आहे, आमच्या जीवनामध्ये एक दुःख आहे. कोणतं दुःख आहे? आत्मदेवाचा कंठ दाटून आला, डोळे भरून आले आणि सांगितलं आत्मदेवाने त्या महाराजांना, साधूंना सांगितलं, 15-20 वर्ष झाली लग्नाला, आणखीन आम्हाला वंशाचा दिवा नाही, आम्हाला पुत्र नाही, आम्हाला मुलगा नाही, न पुत्रो नापी वा पुत्री, ना मुलगा ना मुलगी, आजपर्यंत आम्हाला कुलदीपक नाही. हे दुःख जेव्हा साधूंना सांगितलं, त्यावेळेला साधूंनी आत्मदेवाला एक फळ दिलं. पुन्हा एक गोष्ट सांगतो, जगातला प्रत्येक माणूस दुःखात आहे, फक्त एक करायचं, आपलं दुःख शक्यतो दुसऱ्याला सांगायचं नाही सांगायचं नाही. कारण ही माणसं एवढी विचित्र आहेत, आपण सांगितलेलं दुःख ऐकत असताना रडून ऐकतात, पण रडून ऐकलेलं दुःख मात्र दुसऱ्याला सांगताना ही माणसं हसू हसू सांगतात. अरे म्हणून सांगायचं असेल तर दुःख एक तर साधूंना सांगा, नाही तर देवाला सांगा. साधू आणि देव सोडून जीवनातलं दुःख कधी दुसऱ्याला सांगायचं नाही. हे माणसं विचित्र आहेत, ऐकताना सगळं काढून घेण्यासाठी फार आपल्या पोटात असं प्रवेश करून हे दुःख ऐकून घेतात. पण एकदा हे ऐकलेलं दुःख असतं ना, जेव्हा इथून उठून जातात तेव्हा दुसऱ्याला हसू हसू सांगतात. पण शहाण्या माणसाने आपल्या जीवनातलं दुःख आपल्या मनात ठेवावं, आणि राहतच नसेल, मनात त्रासच होत असेल तर एखाद्या साधूंना सांगा किंवा देवाला सांगा. देव सोडून, साधू सोडून जीवनामध्ये दुःख दुसरं कोणाला सांगायचं नाही. आत्मदेवाने आपल्या जीवनातलं दुःख त्या साधूंना सांगितलं. साधूंना दया आली आणि साधूने सांगितलं, हे बघ, हा सत्संगाचा कथेचा प्रसाद आहे, हे फळ आहे, तो तुझ्या पत्नीला दे, होईल भगवंताची कृपा. एवढा सहज आशीर्वाद त्या साधू महात्म्याने आत्मदेवाला दिला. आत्मदेवजी ते फळ घेऊन घरी आले आणि घरी आल्यानंतर आपल्या पत्नीच्या हातामध्ये ते फळ दिलं आणि पत्नीला सांगितलं, सगळा घडलेला वृत्तांत सांगितला. हे बघ, एका सत्संगासाठी मी गेलो होतो, साधूंची भेट झाली, साधूंना मी माझ्या जीवनातलं दुःख सांगितलं, सांगू नये पण सांगितलं, आणि साधूंनी मला हे फळ दिलेलं आहे. हे फळ तू स्वीकार, हे फळ खा, होईल भगवंताची कृपा. आता तिच्या मनामध्ये संशय निर्माण झाला, तिचा विश्वासच नव्हता. ती म्हणायला लागली, फळाने कुठे काही लेकर होतात का? बरं ठीक आहे, तुला खायचं नाही ना, खाऊ तरी नको ना, किंवा नाव ठेवू नको ना. तिने ते फळ घेतलं आणि त्या फळ जशाला तसं ते एका उकिरड्यावरती फेकून दिलं आणि उकिरड्यावरचं ते जे फळ आहे ते एका गायीने खाल्लं. कालांतराने तिच्याच बहिणीचा पुत्र, तिच्याच बहिणीचा मुलगा हा माझा मुलगा म्हणून सांगितला आणि त्याच गायीला एक मनुष्याकृती पुत्र जन्माला आला. त्याचे कान होते गायीसारखे आणि शरीर होतं नरासारखं. कानावरून त्याचं नाव पडलं. गो म्हणजे गाय, कर्ण म्हणजे कान. गायीसारखे त्याचे कान होते म्हणून त्याचं नाव पडलं गोकर्ण. आणि दुसरा मुलगा झाला, त्याचं नाव आहे धुंदुकारी. एकाच घरात दोन मुलं आहेत, हळूहळू थोडेसे मोठे होत आहेत. एक मुलगा धर्माला मानणारा आहे तर दुसरा मुलगा मात्र धर्माला पूर्ण विरोध करणारा आहे. बघा तुम्ही, काही काही घरात अशी परिस्थिती असते, दोन्ही लेकर आपलीच असते. आणि एक सप्ताह सुरू झाला की मंदिराकडे येतो, कथा कीर्तन हरिपाठ वाढणं सेवा, आणि दुसऱ्याला मात्र सप्ताह सुरू झाला की तळपायाची मुंगी मस्तकाला जाते. समजावं, ज्याला भजन पूजन आवडतं, धर्म कीर्तन आवडतं, त्याला गोकर्ण म्हणावं, आणि ज्याला धर्म अजिबात आवडत नाही, धर्माला विरोध करतो, त्याला धुंदुकारी म्हणावं. काळाच्या प्रवाहामध्ये गोकर्णही मोठा होत आहे, धुंदुकारी मोठा होत आहे. हळूहळू हळूहळू
धुंदुकारीचं पाप थोडस वाढायला लागलं. हळूच तो शाळेत गेला. शाळेत गेल्यावर नंतर त्याने ते थोडीशी पेन्सिल चोरून आणली. पेन्सिल चोरून आणलेली कोणाला कळली नाही. दुसऱ्या दिवशी पेन चोरून आणला. हळूहळू त्याने वही चोरून आणायला सुरुवात केली. गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या लेकराने जर एखादी गोष्ट चोरून आणली तर ते सर्वात पहिल्यांदा ती चोरी सांगतं त्याच्या आईला. आईला सांगतं, आई हे बघ शेजाऱ्याची पेन्सिल माझ्याकडे आली. त्यावेळी जी खरी आई असते ना, खरी सखी माय, त्याशी कानपटात देते आणि त्याला सांगते, खबरदार पुन्हा जर पेन्सिल आणशील तर माझ्याशी गाठ आहे. याला सखी आई म्हणावं. आणि ती माय जर म्हणत असेल, बाळा आज पेन्सिल आणली का, उद्या पेन आण, समजावं ही सखी माय नाही. आपल्या लेकराच्या आचरणामध्ये, आपल्या लेकराच्या वर्तनामध्ये जर वाईट बदल घडत असेल आणि तो बदल जर आईच्या लक्षात येत नसेल तर त्या आईला आम्ही आई तरी म्हणायचं कसं, हा प्रश्न आहे. हळूहळू तो चोऱ्या करायला लागला. चोऱ्या करता 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 घरातल्या चोऱ्या करायला लागला. हळूहळू मोठा होतोय. आता तो 5 तारुण्यावस्थेमध्ये आला. लेकराच्या खोड्या आईने मालकाला सांगितल्या, मालक आपलं पोरग जरा बिघडलंय. मुलगा बिघडला म्हटल्याबरोबर वडिलांनी पोराला जवळ घेतलं. आत्मदेवाला समोर उभं केलं. बाजूला धुंदुकारी उभा आहे, बाजूला गोकर्ण महाराज उभे आहेत. आता आत्मदेवजी धुंदुकारीला समजवायला लागले, धुंदुकारी अरे चांगलं वागून, चांगलं करून चांगलं होईल की नाही याची शाश्वती नाही. आणि असं वाईट वागून तुझ्या आयुष्याचं चांगलं कसं होईल, तुझ्या आयुष्याचं कल्याण कसं होईल, असं हे पापी वागणं, वाईट वागणं, अधर्माचं वागणं तू सोडून दिलं पाहिजे. असं काही करू नको. बापाला असं वाटलं की पोराला समजावून सांगितल्याच्या नंतर हा मुलगा ऐकेल, पण धुंदुकारी ऐकायला तयार नाही. ऐकायला तर तयारच नाही. उलट समजावून सांगणाऱ्या बापाकडे मोठे मोठे डोळे करायला लागला. एवढ्यावर ठीक होतं. बापाकडे मोठे मोठे डोळे तर करत होता. हळूहळू तोच धुंदुकारी आता बापाला उलट बोलायला लागला. आणि उलट बोलणारा धुंदुकारी आता हळूहळू बापाला शिव्या द्यायला लागला. इथपर्यंत ठीक होता. आता तोच धुंदुकारी बापाच्या अंगावर मारायला धावला. एक मुलगा बापाला मारायला धावतोय आणि दुसरा जो गोकर्ण आहे तो गोकर्ण बाजूला उभा राहतोय. आता मुलगा जेव्हा बापाच्या अंगावर मारायला धावला, मोठे मोठे डोळे करायला धावला, त्यावेळेला गोकर्ण महाराज आपल्या वडिलांना म्हणतात, असारम खलु संसारो, हे बाबा हा संसार सगळा असार आहे, मिथ्या आहे, खोटा आहे. आणि या खोट्या संसारामध्ये तुम्ही मुलांसाठी एवढे कष्ट केले, रात्रंदिवस तुम्ही कष्ट सहन केले, आणि रात्रंदिवस कष्ट सहन केल्यानंतर तुमचा मुलगा जर तुमचा अपमान करत असेल, तुमच्या अंगावर मारायला धावत असेल, तुम्हाला शिव्या देत असेल आणि तुमच्या शब्दाला जर किंमत देत नसेल, तर शास्त्र असं सांगतं, पोराने अपमान केला की शहाण्या बापाने घरात राहायचं नाही. शहाण्या बापाने आपली पिशवी उचलायची आणि गंगेच्या तटावर ते जाऊन आपली साधना करून स्वतःचा उद्धार करायचा. काही ताकद असेल बरं. आणि गोकर्णाने सांगितल्या बरोबर लगेच आत्मदेवाने पिशवी उचलली, गुंडाळली आणि निघाली गंगेच्या तटावर जाऊन. आणि गंगेच्या तटावर जाऊन स्वतःची साधना करून स्वतःचा उद्धार केला. ऐकताय ना सगळे पुरुष मंडळी? ऐकताय ना तुम्ही? माझं बोलणं ऐकलं ना तुम्ही? मी काय सांगितलं? पोरग उलटून बोललं, पोराने मोठे मोठे डोळे केले, मुलगा बापाच्या अंगावर मारायला धावला की शहाण्या बापाने त्या घरात पुन्हा राहायचं नाही. हा बरं का? ऐकताय ना सगळे पुरुष मंडळी? ऐकताय ना? पोरग उलट बोललं, ते अंगावर धावून आलं, मोठे मोठे डोळे करून पाहिले पोराने, लगे पिशवी गुंडाळायची. तुम्ही म्हणाल जायचं कुठं? पंढरपूरला जा, माझा पांडुरंग परमात्मा तुम्हाला सांभाळेल. नाही जमलं पंढरपूरला, आळंदीला जा, तुमची माऊली तुम्हाला सांभाळेल. नाही जमलं तर तुकोबारायांकडे देहूला जा, तुकोबाराय तुम्हाला सांभाळतील. आणि भागवताची शपथ घेऊन सांगतो, नाही जमलं ना, पोराने अपमान केला, पोरग उलट बोललं ना, बॅग उचलायची, माझ्याकडे यायचं, मरेपर्यंत सांभाळण्याची जबाबदारी माझी, मरेपर्यंत सांभाळण्याची. खरं सांगतो प्रामाणिकपणे, दीर्घायचं मला सांगायचं फक्त, प्रशांत महाराज पोराने अपमान केला, पोराने शिव्या घातल्या, पोरग माझ्याकडे मोठे मोठे डोळे करून बघते, आता मला त्या घरात राहायचं नाही, माझी व्यवस्था लावा, मरेपर्यंत सांभाळण्याची जबाबदारी तुमची. काही अवघड नाही. भागवतात धान्य येते ते शिजून घालायचं, काय अवघड आहे? भागवतात आहेर येतात तेच कपडे तुम्हाला घ्यायचे, मला एवढं काय अवघड? आणखी पुढे सांगू का?
तुमच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुमची माती सुद्धा भजन करत करत करण्याची जबाबदारी माझी. मग मरेपर्यंत नाही, मातीपर्यंत जबाबदारी घेतो. गोड जेवणापासून श्राद्धापर्यंतची जबाबदारी माझी. तुम्हाला जर कोणती निराधार योजना चालू असेल, कलाकार योजना, महिन्याला 1000-2000 मिळत असतील, तर त्याच्यातला रुपया सुद्धा मला नको. इकडं त्या लाडक्या बहिणी, त्याचं बी काही अनुदान येत असेल तर त्याचाही रुपया मला नको, अजिबात नको. 1 रुपया सुद्धा मला तुमच्याकडनं अपेक्षा नाही. मरेपर्यंत तुम्हाला सांभाळणार महाराज, मरेपर्यंत. फक्त माझी एक छोटीशी अट आहे. सांगू ना? सांगू का? तुमच्या नावाचा 7-12 मात्र माझ्या नावाचा झाला पाहिजे. हे नसेल पटलं नाही का तुम्हाला वाटलं असेल अगोदर महाराज किती चांगला, मी काय एवढा येडपट आहे व्हय? ज्या पोराने तुम्हाला शिव्या द्याव्या, ज्याने लाता घालाव्या, चांगल्या काळ्या भुईच्या जमिनी त्यांना द्यायचा मला सांभाळायला होता, मी काय एवढं येडा? विनोदाचा भाग सोडून द्या, फक्त माझी हात जोड विनंती आहे. ज्या बापाने आपल्यासाठी एवढे कष्ट केले त्या बापाला पोराने कधी उलट बोलायचं नाही. ज्या बापाने आपल्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले त्या बापाचा अपमान कधी पोराने करायचा नाही. एक मुलगा अपमान करतोय, शिव्या देतोय, आणि दुसरा मुलगा बापाला ज्ञान सांगतोय. हे बाबा, पिताजी, आपला मुलगा जर आपला अपमान करत असेल, आपल्या शब्दाला किंमत नसेल, तर शहाण्या माणसाने इथे थांबू नये, आपण इथून निघून जावं. आणि त्यावेळेला आत्मदेवजी गंगेच्या तटावरती जात आहेत आणि गंगेच्या तटावर जाऊन स्वतःची साधना करता करता स्वतःचा उद्धार करून घेत आहेत. ऐका पुढे. आता बिघडलेल्या पोराला सर्वात जास्त घरात थोडाफार धाक असतो तो बापाचा. आणि आता हा बाप जर निघून गेला तर त्याला अधर्म करण्याकरता, त्याला नको ते कृत्य करण्याकरता आता तर का रान सारं मोकळं झालं. हळूहळू त्याचं वाईट वागणं वाढायला लागला. तो हळूहळू 5 वेश्यांच्या मागे लागला. 5 वेश्या, 5 स्त्रिया म्हणजे दुसरं तिसरं काही नसून 5 प्रकारचे विषय आहेत. एक आहे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. या 5 विषयाच्या मागे लागलेला तो धुंदुकारी हळूहळू आईच्या अंगावरचे घरातले पैसे त्यांनी चोरले, घरातल्या मौल्यवान वस्तू त्याही विकल्या, हळूहळू आईच्या अंगावरचे दागिने सुद्धा त्याने विकले. आणखी पुढे बोलू. भागवतामध्ये आईच्या अंगावरचे दागिने विकणारा एकच धुंदुकारी होता. सध्याच्या काळामध्ये आपल्या आईचे दागिने विकणारे असे असंख्य धुंदुकारी आहेत. त्यांनी आपल्या आईच्या अंगावर मंगळसूत्र सोडून दागिना सुद्धा ठेवला नाही मायबाप. अशा धुंदुकारीला सुधारण्यासाठी भागवत कथा करायची असते हो. अशा धुंदुकारीला ताळ्यावर आणण्यासाठी सप्ताह करायचा असतो. आणि माझा विश्वास आहे सर्व धुंदुकारी जरी नाही सुधारले, सप्ताहातून 2-5 जरी धुंदुकारी सुधारले आणि त्यांच्या घरात जर आनंदाचा दिवा जर तेवायला लागला तर नक्कीच ती माणसं म्हणतील सप्ताहाचं सार्थक झालं आणि आमचं लेकूर बदललं, बिघडलेलं लेकूर आमचं मार्गावर आला. ही खरी सप्ताहाचा आउटपुट आहे, ही खरी आमची फलश्रुती आहे. कालांतराने तो धुंदुकारी आता हळूहळू आईच्या अंगावरचे दागिने विकायला लागला. हळूहळू घराची जागाही विकली, घरदार विकलं, बेघर झाला. आता तो चोऱ्या करायला लागला. चोऱ्या करता करता, छोट्या चोऱ्या करता करता मोठ्या चोऱ्या करायला लागला. आणि मोठ्या चोऱ्या करता करता तो अट्टल दरोडेखोर झाला, गुन्हेगार झाला. आणि पाहता पाहता एवढ्या चोऱ्या करायला लागला. एक दिवस तर त्याने राजाच्या पत्नीचे दागिने चोरले आणि त्या 5 स्त्रियांना नेऊन दिले. 5 स्त्रियांच्या समोर जेव्हा ते दागिने आले तेव्हा त्या 5 स्त्रियांनी ओळखलं हे दागिने तर आपल्या राणीचे आहेत, आपल्या राजाच्या पत्नीचे हे दागिने आहेत. जर कदाचित राजाला कळालं हे दागिने आपल्याकडे आहेत तर राजा आपल्याला मृत्यूदंड दिल्याशिवाय राहणार नाही, राजा आपल्याला मारल्याशिवाय राहणार नाही. मग चोरीचा पत्ता लागू नये, पुरावा नष्ट व्हावा म्हणून ज्याने आणलं त्याला मारून टाकू. म्हणून त्या 5 स्त्रियांनी गोड गोड बोलून त्या धुंदुकारीला बाजूला नेलं आणि तोंडामध्ये जळते निखारे मारून त्या धुंदुकारीचा वध केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. मेला धुंदुकारी. याचं कारण असं आहे मायबाप, अहो चांगलं वागून चांगलं बोलून सुद्धा शेवट चांगलं होतो की नाही याची शंका आहे. आयुष्यभर पापकर्म करणाऱ्या वाईट लोकांचा शेवटचा क्षण चांगला होईल तरी कसा? तुम्ही पाप कराल, अधर्माने वागाल, तुमचा मृत्यू सुद्धा अतिशय वाईट होईल. त्या 5 स्त्रियांनी जळते निखारे तोंडामध्ये मारून धुंदुकारीचा वध केला आणि आयुष्यभर केलेल्या पापाचा परिणाम हा धुंदुकारी पिशाची योनीमध्ये जन्माला आला. आणि पिशाची योनीमध्ये जन्माला आल्याच्या नंतर आता वरून धुंदुकारी गोकर्णाला प्रार्थना करायला लागला, म्हणायला लागला, हे गोकर्ण दादा,
अरे जिवंत असताना मी तुला नीट बोललो नाही. जिवंत असताना तुझं तर सोड, माझं तर सोड, तुझं सुद्धा तुला व्यवस्थित खाऊ दिलं नाही. म्हणजे हा जो भाऊ असतो ना, भाऊ म्हणून मी घेण्याच्या लायकीचा नव्हतो. खूप त्रास दिला रे तुला. तुझी वाटणी सुद्धा मी हडप केली, तुझी वाटणी सुद्धा मी व्यवस्थित खाऊ दिलं नाही. पण दादा, अरे या पिशाची योनीमध्ये, या भूत तीर्थ योनीमध्ये मला प्रचंड मोठा त्रास होतोय. काही कर, पण यातून मात्र मला मुक्त कर. आता शेवटी गोकर्ण महाराज साधू होते, गोकर्ण दयाळू होते. त्यांना वाटलं कसा का असे ना आपला भाऊ आहे, प्रार्थना करतोय ना, या भावाला आपण मुक्त केलं पाहिजे. म्हणून गोकर्ण महाराज नारद महर्षीकडे आले. नारद महर्षींना वंदना केली, नमस्कार केला आणि विचारलं नारद महर्षींना, नारदजी, माझा भाऊ प्रेत योनीमध्ये आहे, पिशाची योनीमध्ये आहे, आणि पिशाची योनीमध्ये असणाऱ्या माझ्या भावाचा उद्धार करण्याकरता काय करावं लागेल? नारद महर्षीने सांगितलं, एकच पर्याय आहे. कोणता? 7 दिवसामध्ये उद्धार होणारी कथा आहे, ती म्हणजे भागवताची कथा. भागवताची कथा आयोजित कर आणि भागवताच्या कथेमध्ये नक्कीच तुझ्या भावाचा उद्धार होईल. गोकर्ण महाराजांनी भागवताचं आयोजन केलं. भागवताचं आयोजन केल्यानंतर काही ऋषी साधू संत महात्मे त्या कथेला आले. पण हा जो पिशाची योनीतला धुंदुकारी आहे, त्या पिशाची योनीच्या धुंदुकारीला म्हणजे भूतांना भागवतामध्ये प्रवेश मिळत नाही. आणखी पुढे बोलू का? भागवताच्या कथेला भूतांना येता येत नाही. म्हणजे भागवताच्या कथेला भूत येत नसतात. तुम्हाला कळलं का नाही? मला काय बोलायचं ते कळलं ना? भागवताच्या कथेला आपल्यासारखे साधू येत असतात, संत महात्मे येत असतात, वारकरी येत असतात, भक्त येत असतात. भूत कशी येतील इकडे? भूतांना येता येत नाही. मग भागवताचं आयोजन तर केलंय. मंडपाच्या बाजूला वेळू अर्थात बाशाच्या कांड्यामध्ये येऊन पिशाची योनीतल्या धुंदुकारीने भागवताची कथा ऐकावी. 7 दिवसामध्ये 7 कांडे तडकावे. हे 7 दिवस म्हणजे 7 प्रकारच्या वासना आहेत. दररोज एक प्रकारची वासना नष्ट व्हावी आणि 7 दिवसामध्ये 7 कांडे तडकावे. आणि 7व्या दिवशी भागवताची कथा श्रवण झाल्याच्या नंतर धुंदुकारीचा उद्धार झाला. ही कथा येते भागवत महात्म्याच्या 4थ्या आणि 5व्या अध्यायामध्ये. गोपाल कृष्ण भगवान की जय. भागवत महात्म्याच्या या जो धुंदुकारीचा जो वध आहे आणि गोकर्णाची कथा येते ती म्हणजे इति पद्मपुराणे उत्तरखंड श्रीमद भागवत महात्मे गोकर्ण मोक्ष वर्णनम नाम पंचमोध्यायः. इथे भागवत महात्म्याचे 5 अध्याय संपत आहेत. 6व्या अध्यायामध्ये भागवताचा विधी सांगितलेला आहे. कशा पद्धतीने भागवताची कथा करावी, कशा पद्धतीने भागवत ऐकावं, त्याचा स्वतंत्र अध्याय भागवतकार करतायत. भागवताची कथा कुठे करावी, भागवताची कथा कशा पद्धतीने करावी भागवतकार लिहित आहेत. तीर्थे वापी वने वापी गृहे वा श्रवणं मतम. भागवताची कथा तीर्थावर करावी. तीर्थावर म्हणजे पंढरपूरला करावी, आळंदीला करावी, वृंदावनला करावी, द्वारकेला करावी, जगन्नाथपुरीला करावी, काशीला करावी, प्रयागराजला करावी, पुष्करला करावी. हे सगळे तीर्थक्षेत्र आहेत. तीर्थे वापी वने वापी, शेतात जंगलात भागवताची कथा करावी. तीर्थे वापी वने वापी गृहे वा श्रवणं मतम. घरामध्ये सुद्धा भागवताची कथा करता येते. बरीच मंडळी आपल्या घरी भागवताची कथा करतात. पण तीर्थामध्ये कथा करावी तर सर्वांना येता येत नाही. वनामध्ये कथा करावी तर सुविधा होत नाही. आणि घरामध्ये कथा करावी तर सर्वांना कथेचा लाभ घेता येत नाही. मग भागवतकार असे सांगतात कुठे कथा करावी? विशाला वसुधा यत्र कर्तव्यम तत्कथास्थलम. जिथे विशाल म्हणजे मोकळी पटांगणाची, वसुधा म्हणजे पृथ्वी, जागा, मैदान, जिथे मोकळी पटांगणाची व्यवस्थित जागा आहे तिथे कथेचं आयोजन करावं. जिथे जिथे आयोजन आहे त्या कथेचा मंडप स्वच्छ असावा, साफ असावा. त्या कथेच्या मंडपाची पवित्रता आपण जपासली पाहिजे, जपली पाहिजे. महाराज पवित्र जपली पाहिजे ना आपण. दुर्दैव असा आहे कधी कधी आमच्या लोकांना कथेच्या मंडपात चप्पल घालून यायचं नाही हे सुद्धा सांगावं लागतं. याचं दुर्दैव वाटतं महाराज. ज्या मंडपामध्ये आपण कथा ऐकणार आहात त्या कथेचा मंडप स्वच्छ असावा. दररोज ही जी जागा आहे ना या जागेची झाडलोट झाली पाहिजे, सडा संमार्जन झालं पाहिजे, रांगोळी आदी करून ही जागा पवित्र केली पाहिजे. कथा आयोजन करत असताना जी कार्यकर्ते मंडळी आहेत त्या कार्यकर्त्या संयोजक मंडळींनी काय केलं पाहिजे?
अनेक देशाच्या राजांना याचा निरोप दिला पाहिजे. देशे देशे तथा सेवम सेयम वार्ता प्रेषा पर्यंततः. देशाचा राजांना म्हणजे त्यावेळेत आता काय करायचं, आपण गावागावातल्या सरपंचांना पाटलांना हा निरोप द्यायचा. मला वाटतं आपण हे कार्यकर्त्यांनी सर्वांना निरोप दिलेला आहे, जाहिरात केलेली आहे, पत्रिका आपण सर्वांना वाटलेली आहे. देशेच्या राजांना आपण कथेचं निरोप दिलं पाहिजे आणि त्यांना असं सांगितलं पाहिजे, भविष्यती कथा चात्र आगंतव्यम कुटुंबी ही. भविष्यामध्ये म्हणजे हे निरोप 4-8 दिवसांनी अगोदर द्यायचा असतो आणि सांगायचं आता येत्या 28 तारखेपासून आमच्या गावामध्ये सुंदर अशा भागवत कथेचं आयोजन आहे, सप्ताहाचं आयोजन आहे. या आयोजनासाठी, या कथेसाठी तुम्ही कोणी कोणी या, सर्वजण या, सर्वजण या. येत असताना कसं या, आगंतव्य कुटुंबीही, कुटुंबासहित या. म्हणजे भागवताला एकट्याने यायचं नाही असं सांगितलं पाहिजे बरं का. आणखी पुढे बोलू, जोडीने सिनेमाला जाऊन दुसऱ्याची लव्ह स्टोरी पाहण्यापेक्षा जोडीने भागवताच्या कथेला या. तुमचा संसार सुखाचा नाही झाला तर आम्हाला विचार. आगंतव्य कुटुंबी हे, कुटुंबासहित या, एकट्याने यायचं नाही. बरं येत असताना कसं या ते काय सांगायला लागले, काय म्हणतात ऐका. सताम समाजो भविता 7 रात्रं सदुर्लभः. 7 रात्र 7 दिवस आणि 8वा काला एवढा वेळ काढून कथेला या. आणखी मी थोडं सोपं करतो, 7 दिवस या म्हणून सांगा. तुम्ही गावातली सुद्धा सर्व मंडळी 7 दिवस कथेला या, 7 दिवस कथेला या. ज्यांना 7 दिवस जमत नाही, पाहुणे रावळे मंडळी, ज्यांना 7 दिवस जमत नाही त्यांनी 6 दिवस तरी या. 6 दिवस जमतच नसेल तर बोला, तुम्ही 1 दिवसावर कधी येतो याची वाट बघायलात माझी. ज्यांना 7 दिवस जमत नाही त्यांनी 6 दिवस या. ज्यांना 6 दिवस जमत नाही त्यांनी किमान 5 दिवस या. ज्यांना 5 दिवस जमत नसेल त्यांनी कमीत कमी 1 दिवस तरी भागवताला या. असं नाही, भागवतकार तर असं सांगतात, सताम समाजो भविता 7 रात्रं सदुर्लभः. 7 रात्रीचा वेळ काढून आपण भागवताच्या कथेला या. भागवताच्या कथेला आल्यानंतर आलेल्या पाहुण्यांची, आलेल्या कथाकारांची, गायक वादकांची, सर्वांच्या राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था ही गावकऱ्यांनी करायची असते. जेवायची व्यवस्था केली ना आमची, नाहीतर मग चल घरून भाकरी घेऊन या तुमचं तुम्ही खा, असं नाही. भागवताला येणारा कथाकार असो, कीर्तनाला येणारा कीर्तनकार असो, गायक वादक असो आणि घरोघर जी काही सप्ताहाला पाहुणी मंडळी आहे त्या पाहुण्यांच्या राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था करणं हे संयोजकांचं आयोजकांचं कर्तव्य आहे. कथा करत असताना, भागवत ऐकत असताना, भागवताचा विधी करत असताना शक्यतो 6-7 दिवसाच्या या काळामध्ये ब्रह्मचर्य व्रताचं पालन करावं. ज्यांना शक्य आहे त्यांनी 7 दिवसाचा उपवास करावा. ज्यांना शक्य नाही, काळजी करायचं नाही, 1 वेळेला उपवास करा, 1 वेळेला जेवण करा. ज्यांना तेही जमत नसेल, प्रकृती नाजूक असेल, शरीर स्वास्थ्य साथ देत नसेल तर काही हरकत नाही, पंक्तीचा लाभ घ्या पण कथेला या. आपण म्हणतो ना दिवसभर चर पण एकादशी धर, असं किती जेव्हा आपण भागवताला या. भागवतामध्ये उपवास का सांगितलेला आहे याचं कारण आहे. कथेला बसल्यानंतर आपण दररोज जवळपास 3-3.5 तास कथेला बसतो आणि 3-3.5 तास कथेला बसल्यानंतर अधूनमधून आपल्याला मलमूत्र विसर्जनासाठी त्रास होऊ नये म्हणून शक्यतो कमी जेवावं, कमी पाणी प्यावं, हा त्याच्यातला वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. 2-3 तास मध्ये उठायचं नसतं, भागवताचा विधी येतो. पण माझी विनंती आहे, कथेला येत असताना शक्यतो उपवास करा. या काळामध्ये कामं क्रोधं मदं मानं मत्सरं लोभमेव च दंभमोहं तथा द्वेषं दूरयेच कथावृत्ती. काम, क्रोध, लोभ, मत्सर, दंभ, अहंकार जे काही षडविकार आहेत हे षडविकार आपण दूर ठेवले पाहिजेत. अधर्म, अपप्रवृत्ती, दुष्ट प्रवृत्ती या सर्व गोष्टी आपण दूर ठेवाव्यात. पवित्र अंतःकरणाने हे कथा जर श्रवण केली तर काय होतंय, भागवतकार लिहितात, अपुष्पाका कवंद्याच वंद्याच मृतार्भका शबद गर्भाच या नारी तया शाव्यापर्यंततः. एखाद्या झाडाला जर फुलं लागत नसतील तर भागवताच्या कथेने फुलं लागण्याची ताकद आहे. एखाद्या स्त्रीला जर पुत्र सौख्य होत नसेल तर भागवताची कथा ही तिला पुत्र सौख्य देते. मी माझ्या पदार्थ सांगत नाही, लिहिलेला श्लोक सांगतोय. अपुष्पा काक वंध्याच मृतार्भका. एखाद्या स्त्रीला मुलगा होतच नसेल,
एखाद्याला मुलगा होतो पण जन्माला आल्याबरोबर मरतो किंवा गर्भातच मरतो. वंध्याच मृतार्भका. त्यांनी काय करा, शबद गर्भाचया नारी तया शाव्यापर्यंततः. असं जे काही दुःख आपल्या जीवनामध्ये आहे ते मानसिकता ठेवून भगवंताची प्रार्थना करा आणि शुद्ध अंतःकरणाने ही भागवताची कथा श्रवण करा. हे भागवताची कथा अतिशय पवित्र आहे. जिथे कथा होते आहे तो मंडप स्वच्छ असावा, आपलं मनही तेवढं स्वच्छ असावं, पवित्र असावं. सर्वात महत्वाची गोष्ट आहे, भागवताची कथा करत असताना वक्ता ज्या आसनावर बसला आहे त्याच्यापेक्षा उंच आसनावर कोणी बसायचं नाही. म्हणजे जो कोणी कथाकार आहे त्या कथाकाराच्या आसनापेक्षा असं वर कोणी बसायचं नाही. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, गुडघ्याचा त्रास मान्य आहे, पण ज्याचे गुडघे चांगले आहेत त्याने पाय सोडून कधी कथेला बसायचं नाही. जसं ही मंडळी बसलीत ना ओट्यावरचे वगैरे, त्यांनी असे पाय सोडून कधी बसायचं नाही. आज ठीक आहे, पण आता उद्यापासून याच्यामध्ये बदल करायचा. शक्यतो पाय सोडून बसायचं नाही. ज्याला खरंच गुडघ्याचा त्रास आहे त्यांनी खुर्चीवरती बसा. आणि मला माहित आहे सध्याच्या काळामध्ये खुर्चीसाठी बऱ्याच जणांची मरमर चालू आहे, बरोबर आहे, पण इथे तरी खुर्चीची मरमर सोडून द्या. ज्यांना शक्य आहे त्यांनी मांडी घालून बसा. कथा ऐकत असताना शक्यतो एका आसनात बसा. एका आसनात म्हणजे ज्यांना शक्य आहे, जर त्रास देत असतील गुडघे, साथ देत असतील तर एकदा मांडी घातली की कथा होईपर्यंत मांडी घालायची, मोडायची नाही. किंवा एकदा पद्मासन नावाचं आसन घातलं की कथा होईपर्यंत पद्मासन मोडायचं नाही. प्रयत्न करून बघा. जर शक्य नसेल तर तेवढं काही लय असंच केलं पाहिजे असं काही माझं आग्रह नाही. जे आहे ते मी सांगतो आहे. कथा ऐकत असताना, कथेला येत असताना शक्यतो कथाकार येण्याच्या अगोदर आपण मंडपामध्ये आलं पाहिजे. म्हणून माझी विनंती आहे की कथा चालू असताना मध्ये कुणी उठायचं नाही, बरं का. माझी विनंती अशी आहे सर्वांना, भागवताचा तो अपमान असतो, शक्यतो उठायचं नाही. का उठायचं नाही याचं कारण आहे, एकदा का उठून गेलो की आपल्याला कथेची संगती पुन्हा राहत नाही. समजा एखाद्याला उठावंच लागलं, काही अडचणच असेल तर जरूर उठायचं. फक्त तुमच्या पाया पडतो, एकट्याने उठायचं, दुसऱ्याला चल म्हणायचं नाही. काही माणसं स्वतः उठून जातात पण जाताना दुसऱ्याला बी नेतात, हे आम्हाला जास्त वाईट वाटतंय. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, कथेमध्ये शक्यतो झोपू नका बरं का. कथेमध्ये झोपू नका. आलीच झोप तर जरूर झोपा, माझा त्याला विरोध नाही, फक्त तुमच्या पाया पडतो, घोरू नका म्हणजे झालं. नाही तर तुम्ही जर घोरायला लागला तर तुमच्या घोरण्याचा स्वर आणि आमचा स्वर मग ते काही मेळ बसत नाही. कथेत शक्यतो उठू नका, उठला तर दुसऱ्याला नेऊ नका. कथेत शक्यतो झोपू नका आणि झोपला तर घोरू नका. आणि कथेमध्ये झोप येऊ नये असं जर वाटत असेल तर जेवण थोडं कमी करा. साधी गोष्ट आहे, सूत्रच आहे महाराज. जेवण जास्त झालं की झोप येणारच आहे. म्हणून सीमित आहार असावा. म्हणून कमीत कमी आहार सेवन करा. ब्रह्मचर्य व्रताचं पालन करा. आणि पुन्हा माझी हात जोडून विनंती आहे, या 7 दिवसाच्या काळामध्ये आपण भेटल त्याला एकच म्हणायचं, राधे राधे. काय म्हणणार? राधे राधे. आता 7 दिवसाचा आपला कुणी काही असू द्या, वाढताना सुद्धा वाढणाऱ्याने म्हणायचं राधे राधे. चपाती देऊ, राधे राधे. वरण देऊ. आणखी पुढे सांगू, बसण्यावरून भांडणं जरी झाले तर ते म्हणजे राधे राधे. राधे राधे करता करता भांडण करा. आणि 7 दिवसाच्या या काळामध्ये आपण राधाजींचं स्मरण करा. हर भक्त को राह देने वाली एक व्यक्ति इस दुनिया में हुई है, उस व्यक्ति का नाम है राह देती है और राधा होती है. राधा का स्मरण करो, राधा जी का भजन करो, अपने जीवन का कल्याण अपने आप हो जाएगा. राधेचं स्मरण डोळ्यासमोर ठेवा. अशा पद्धतीने सुंदर असणारी ही पवित्र कथा, अवित कथा, सुरस कथा शुकदेवाने राजा परीक्षितीला कशा पद्धतीने सांगितली, काय सांगितले, कुठे कथा झाली, का कथा झाली, याचं सगळं वर्णन आपल्याला उद्यापासून श्रवण करायचे आहे.